मराठवाड्याचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी तथा सर्वोदय नेते डॉक्टर गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन कैलासवासी भागीरथाबाई गंगाप्रसाद अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हुतात्मा पहिरजी स्मारक प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पंडितराव देशमुख हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर व्यंकटेश काब्दे आणि प्रमुख वक्ते म्हणून चंद्रकांत वानखडे यांची उपस्थिती होती। तसेच डॉक्टर श्रीराम जाधव, शोभाताई शिराढोणकर, तिडके चंद्रवार, ॲडव्होकेट रामचंद्र बागल, शंकरराव खराटे, मुंजाजीराव जाधव, टेकाळे यांची मंचावर उपस्थिती होती। यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या सर्वोदय यात्रा या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते पुन्हा प्रकाशन करण्यात आले। तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपीय सोहळ्यानिमित्त काढलेल्या विशेष गाववाला अंकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सर्वोदय यात्रा या पुस्तकाचे विमोचन शोभाताई शिराढोणकर यांनी केले। या कार्यक्रमाची प्रास्ताविक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट जयप्रकाश अग्रवाल यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला खानापुरे यांनी केले, तर आभार राजा कदम यांनी केले। यावेळी वसमत परिसरातील शिक्षक, नागरिक तसेच मानवत, कळमनुरी, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणाहून गंगाप्रसाद अग्रवाल यांचे कार्यकर्ते आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या जीवनाबद्दल काय सांगाल? मला स्वतःला म्हणजे डॉक्टर गंगाप्रसाद अग्रवाल ह्या सगळ्या म्हणजे गांधी विचाराच्या, गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण या विचाराच्या सगळ्या फांद्या, वटवृक्षाच्या फांद्या आहेत आणि त्या विचाराला फॉलो करतच ही माणसं जगलेली आहेत। म्हणजे स्वातंत्र्याच्या सगळ्या चळवळीमध्ये म्हणजे जो माणूस म्हणजे बंदूक घेऊन 100 लोकांची तुकडी घेऊन काम करतो, तो माणूस गांधीच्या विचाराने परत प्रभावित होतो, विनोबाच्या विचाराने प्रभावित होतो। ही आता थोर माणसं दिसणं दुर्मिळ होत चाललं आहे। खूप छोटी छोटी माणसं, खूप त्याच्या मोठ्या मोठ्या सावल्या असं दिसून राहिलेलं आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये गंगाप्रसादजींसारखं स्मरण करणं हे मला जिवंत राहण्यासाठी आवश्यक म्हणून मी सांगतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।